मराठी चित्रपटसृष्टीतील पहिल्या सिनेमॅटिक युनिव्हर्सची सुरुवात करणारा बहुचर्चित आणि भव्यदिव्य घबाडकुंड हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असून चित्रपटाच्या प्रचारासाठी संपूर्ण टीमनं सांगलीकरांची भेट घेतली. सांगलीत द ग्रेट मराठा हॉटेल इथं आयोजित पत्रकार परिषदेत चित्रपटातील कलाकार व निर्माते उपस्थित होते. यावेळी अभिनेते देवदत्त नागे, संदीप पाठक, शशांक शेंडे, अभिनेत्री प्राजक्ता हणमघर, वैष्णवी कल्याणकर यांच्यासह चित्रपटाचे निर्माते डॉक्टर रसिक कदम आणि दिग्दर्शक प्रीतम एस.के. पाटील यांनी चित्रपटाविषयी सविस्तर माहिती दिली. चित्रपटाची संकल्पना, कथानकाची वैशिष्ट्ये आणि मराठी चित्रपटसृष्टीत उभारल्या जाणाऱ्या नव्या सिनेमॅटिक युनिव्हर्सबाबत कलाकारांनी उपस्थितांशी संवाद साधला. या कार्यक्रमाची माहिती केंद्र सरकार व खासदार रामदास आठवले युथ फाउंडेशन संचलित हौसाई वृद्धाश्रमाचे चेअरमन सिद्धार्थ कांबळे यांनी प्रसार माध्यमांना दिली. कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदेश भंडारे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच मराठी चित्रपटप्रेमी आणि पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कलाकारांशी संवाद साधला. घबाडकुंड या चित्रपटात संदीप पाठक, कुशल बद्रिके, देवदत्त नागे, शशांक शेंडे, प्राजक्ता हणमघर, स्मिता अंजुटे, पायगुडे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर आणि साहिल अनल देवर यांसारख्या लोकप्रिय कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. यावेळी कलाकारांनी चित्रपटातील वैशिष्ट्य, कथानकातील रहस्य आणि प्रेक्षकांना मिळणारा वेगळा सिनेमॅटिक अनुभव याविषयी विशेष माहिती दिली. आगामी 19 जून रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणारा घबाडकुंड हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन कुटुंबासह पाहावा असं आवाहन निर्माते आणि सर्व कलाकारांनी यावेळी केले. घबाडकुंड हा मराठीतला पहिला युनिव्हर्स आम्ही घेऊन आलेलो आहे. युनिव्हर्स म्हणजे एका चित्रपटातनं एक कॅरेक्टर दुसऱ्या चित्रपटात येतं आणि त्या चित्रपटातले कॅरेक्टर पुढं अशी शृंखला गुंफली जाते, त्याला युनिव्हर्स म्हटलं जातं. जसं मार्वल हे सर्वज्ञात एक्झाम्पल आहे याचं. तर घबाडकुंड हा पहिला मराठी युनिव्हर्स आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी सांगलीकर रसिक प्रेक्षकांना ही विनंती करतो की 19 जूनला हा चित्रपट तुम्ही अनुभवण्यासाठी चित्रपटगृहातच जा. किती ठिकाणी की दादा खंगरी हे कॅरेक्टर मी तुझ्याकडे बघून लिहिलं आहे, तेव्हा मला मी त्या कॅरेक्टरचा पूर्ण अभ्यास केला. ते खूप छान असं कॅरेक्टर वाटलं, जे रांगडं आहे, काहीतरी त्याचं ध्येय आहे, ते गाठायचा तो प्रयत्न करतोय आणि त्यासाठी काय काय करतोय या सगळ्या गोष्टी घबाडकुंड या चित्रपटामध्ये समाविष्ट आहेत. सो सगळेजण आपण वाट बघतोय ते म्हणजे 19 जूनची, कारण घबाडकुंड हा चित्रपट फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन बघा. कारण त्याच्या घबाडकुंड चित्रपट निर्माण करताना जे इफेक्ट्स जे त्याला दिलेले आहेत ते खरंच खूप छान आहेत. जसे की VFX जे आहे ते खूप चांगल्या प्रमाणात आणि बऱ्याच प्रमाणात वापरलेलं आहे. जे आपण बॉलिवूडमध्ये, टॉलिवूडमध्ये जसं आपण VFX बघतो तसेच VFX या इथे आहे. हा एक वेगळा प्रयत्न आहे आणि मराठी प्रेक्षकांना हॉरर, थ्रिलर, ॲडव्हेंचर, ह्युमर हे सगळे जॉनर जे आहेत ते खूप आवडतात आणि आम्ही हा चित्रपट सिनेमॅटिक एक्सपिरियन्स या नावाने सगळीकडे प्रमोट करतो आहोत. सिनेमॅटिक एक्सपिरियन्स म्हणजे थिएटर एक्सपिरियन्स. तुम्ही थिएटरमध्ये जाऊन त्या स्क्रीनवर जे दिसणार आहे आणि तुम्हाला म्हणजे जे तुम्हाला ऐकू येणार आहे ते वरच्या दर्जाचं असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही OTT किंवा TV वर येईल याची वाट बघू नका. तुम्ही चित्रपटगृहात सहकुटुंब, सहपरिवार हा चित्रपट बघायला जा. तुम्ही आत्तापर्यंत जे ऐकलं त्या पद्धतीने लॅड पलॅडमधलं दिले आहे पात्र आता एका वेगळ्या स्वरूपात घबाडकुंडमध्ये आलेलं आहे. आमचे लेखक संजय नवगिरे, आमचे दिग्दर्शक प्रीतम पाटील, आमचे निर्माते रसिक कदम, आमचे DOP योगेश कोळी, आमचं सेट ज्यांनी बनवलं आहे ते योगेश इंगळे, अशी सगळी तांत्रिक अंग उत्तम असलेला हा चित्रपट आहे. सो आपण जी नेहमी ओरड करतो की मराठी चित्रपटात हे नाही आहे ते नाही आहे, तर मला असं वाटतं एक पॅकेज या निमित्ताने घबाडकुंडच्या निमित्ताने आम्ही घेऊन येतो आहे. आणि संदीप पाठकच्या बायकोचा रोल मी करते. आता ही बायको कशी आहे, ती त्याच्याशी कशी वागते आणि काय करते हे आपण 19 जूनला पाहूया चित्रपटगृहात. माझ्या कॅरेक्टरचं नाव मालकीण म्हणून आहे आणि या कॅरेक्टरचे जवळजवळ 2 पैलू आहेत. एक पैलू आहे जो सरप्राईज एलिमेंट आहे 19 तारखेला तुमच्या सगळ्यांसाठी, आणि दुसरा जो पैलू आहे तर ती खूप
इनोसंट आणि खूप सोज्वळ मुलगी आहे, जी वेगळ्या काळातली आहे, जिचं लवकर लग्न झालं आहे, जी लवकर प्रेग्नंट आहे आणि आपल्याला एक दिसतं आहे की तिला मदतीची गरज आहे आणि तिच्यासोबत तिचा नवराही नाही आणि सासूही नाही आहे. सो अशा वेळी ती तिच्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा ती काय काय करते आपल्या बाळाला वाचवण्यासाठी, अशी ती एक गोष्ट आहे. मी एक पात्र निभावते आहे रंगी नावाचं. रंगी हे कॅरेक्टरला खूप साऱ्या छटा आहेत. कधी ते निगेटिव्ह आहे, कधी ते क्रूर आहे, कधी ते खूप जास्ती कोमल आहे. एक स्त्री किती स्ट्रॉंग असू शकते एका टाईमला आणि एका वेळेला आल्यानंतर ती किती कोमल होऊ शकते. जेव्हा ती स्ट्रॉंग असते, जेव्हा ती क्रूर असते, तेव्हा ती काय लेवलपर्यंत जाऊ शकते तिच्या कुठल्याही लालसेपोटी. आणि जेव्हा ती असह्य होऊन जाते तेव्हा त्या कोमल मायेसाठी ती काय उच्चांक गाठू शकते तिचं ध्येय गाठण्यासाठी. असं हे कॅरेक्टर आहे.